हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आपण खूप दिवसांनी करतोय. सो गाईज, सांगायचं झालंच तर आजच्या ब्लॉगमध्ये खरंच खूप जास्त आपल्याला काम आहे. पहिलं तर आपले टी शर्ट आहेत, झालेले आहेत, ते आपण देणार आहे ऑफिसमध्ये. सो संदेशास ऑफिसला निघाला त्या थ्रू आपण टी शर्ट देतोय. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या टीममध्ये थोडा एक सीन झाला. एक प्लेअर होता, तो बोलतोय की मी आता येणार नाही आहे. सो त्याच्या बदल्यात आम्ही एका आमच्या सरांना घेतलेला आहे, मनी सर. सो ते खेळणार त्या जागी आणि लकीली त्याचा नंबर आणि म्हणजे त्याची साईज आणि सरांची साईज सेम सेम आहे. सो एस साईजचा टी शर्ट आहे, त्याला थोडंसं मॉडिफिकेशन करायचं आहे आपल्याला. सो ते आपण करणार आहे. त्याचबरोबर आपल्या प्रिंटची चौकशी करायची, सॉरी प्रिंटची नाही, आपल्या प्रिंटरची चौकशी करायची आहे. त्यांनी मदरबोर्ड वगैरे सगळं चेक केलं म्हणे. पण बाकीच्या गोष्टी पण ते चेक करत आहेत. सो मदरबोर्डमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे लकीली. तर मग तिथे आपण थोडंसं सेफ आहे म्हणायचं, म्हणजे पैसे थोडेसे आपले कमी जातील. बट स्टील सेम प्रॉब्लेम येतो आहे, मॅजेंडा कलर प्रिंट होत नाही, म्हणजे रेड कलरचा आपल्याला प्रॉब्लेम आहे. सो तो एक सीन झाला. त्यानंतर ऑफिसचं पण काम आहे, तो तर मेन सीन आहे, तो साईडला ठेवतो थोड्या वेळ मी. आणि बाकी मग टी शर्टचा आहे तो फर्स्ट तर आपण काय करूया, टी शर्ट तो बनवून टाकूया. थोडं जुगाडमध्ये आहे तो सीन, तर तुम्ही ते बघा, तुम्हाला दाखवेल मी. आणि त्यानंतर मग आपण ऑफिसचं काम करू आणि नंतर इन्क्वायरीज वगैरे थोडंसं करूया आपण. बाकी सांगायचं झालं नाश्त्याचं वगैरे, तर मी ऑलरेडी मुसळी वगैरे खाऊन बसलेलो आहे. आणि त्यानंतर मग आता आपण कामाला सुरुवात केलेली आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावा, तुम्हाला मी सांगतो काय काय सीन येते. आणि अजून दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण ज्या ज्या टोप्या टाकल्या होत्या बनवण्यासाठी, कॅप्स टोप्या, थोडं लईच मराठी बोललो म्हणजे एकदम शुद्ध. तर कॅप्स टाकल्या होत्या, त्या आता बनवून रेडी झाल्यात. पण सनी थोडंसं बाहेर गेलेलं आहे. सो मग आज रात्री जर वेळ मिळाला तर आपण त्या कॅप आणायला पण जाऊया. आणि त्याचबरोबर मग ते पण आपलं काम होऊन जाईल, तेवढेच येतील पैसे वगैरे. सो अशी गोष्ट आहे. आणि बाकी दुसरी गोष्ट म्हणजे झाला काय विषय, एक गोष्ट शेअर करतो तुम्हाला. आपल्या एक फोनचा EMI होता, तो थोडा माझ्याकडून बाउन्स झाला. आणि ॲक्च्युली माझ्याकडून ते म्हणजे ऑटोमॅटिकली पण पैसे कटले, प्लस मी मॅन्युअली पण पैसे कट केले होते. सो ते थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, पण त्याला पण मला मेल वगैरे सेंड करायचं आहे. सो ते मेलचा ड्राफ्ट वगैरे आपण ChatGPTवरून घेऊन त्यांना पाठवणार आहे की आमचे गेलेले पैसे माघारी द्या एक्स्ट्राचे. आणि त्याचबरोबर आपल्याला ₹450 बाउन्स चार्ज पण लागला आहे. ठीक आहे, आता चालायचंच, एवढं तेवढं कुठून तरी येतं म्हणलं, कुठं ते गेलं जातात पैसे, नाही का, असा विषय. सो कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये, मी पटकन टी शर्ट बनवतो आणि मग त्यानंतर आपण बोलूयात. मित्रांनो, जरा आपलं जुगाड चालू आहे. ॲक्च्युली आपल्या ज्या टीममध्ये एक प्लेअर होता जयेश नावाचा, तो थोडासा इमर्जन्सीमुळे येणार नाही आहे. तर मी एक दुसरा प्लेअर घेतला, म्हणजे आमचे एक सर आहेत मनी नावाने, मणिकंदन नाव आहे त्यांचं, त्यांना घेतलं माझ्या टीममध्ये. सो आपण केलं काय की इथे एक 7 नंबर, ॲक्च्युली इथे हे त्याचा नंबर असा होता 54, असं काहीतरी होतं. अजून एक पार्ट होता इकडे असा, तर 54 असं काहीतरी नंबर त्याचा होता, कोणाचा, जयेशचा. सो आता मी काय केलं, त्याला थोडंसं कटिंग केली. आणि आमच्या मणी सरांना पाहिजे 7 नंबर. तर ह्याच पार्टपासून आपण 7 नंबर असा त्याचा बनवणार आहे. 7 नंबर असा आपल्यावर रेडी होत आहे. ठीक आहे, म्हणजे कशासाठी, टी शर्टसाठी. कारण हे बायली केलं असं झालं की आपलं जे सरांची जी साईज आहे, एस आहे, एसच आहे, आणि जे एसची पण एसच होते. तर त्यामुळं मग आपलं काम इथे थोडं मिटून गेले. तर इथं प्रिंटर परत चालू करायची गरज नाही व्हावी. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या प्रिंटरचा काय सीन झाला आहे. सो त्यासाठीच फक्त हे जुगाड करतो आहे मी. सो इथं 7 बनवून रेडी आहे आपला, 7चे पार्ट साईडला ठेवतो मी. आणि आता आपल्याला ह्या पार्ट्सचा यूज करून मनी बनवायचा आहे, MANI. सो आपल्याकडं ए आहे आणि आय आहे, आपल्याला फक्त M बनवायचं आहे आणि N बनवायचं आहे. सो थोडंसं जुगाड करूया आपण आणि आपण करूया ट्राय. फायनली असा कचरा बिचरा करून आपलं मनी नाव रेडी केलेलं आहे मी. थोडेसे कट्स मारले इकडून तिकडून आणि बनवून टाकलं. बाकी 7 नंबर पण रेडी आहे. सो आता हे जस्ट टी शर्टवरती प्रिंट करतो. तर आता मला वाटतं हे छोटे छोटे पार्ट आहेत असे, नाही का, तर ते थोडे प्रिंट करायला आपल्याला अवघड जातील. सो मला वाटतं आपण हीट प्रेस काढण्यापेक्षा इस्त्रीनेच आपण थोडंसं काम करूया लो टेम्परेचरवरती. सो मे बी हे होऊन जाईल. सो चलो, मी हे बनवतो आणि त्यानंतर तुम्हाला फायनली डायरेक्ट दाखवतो.
जुगाड मारून का होईना पण आपला हा टी शर्ट रेडी झालेला आहे. इकडे तुम्ही कटिंग्स पाहू शकता. हे जी वरची प्रिंट आहे ना ती आपल्या जुन्या मशीनने घेतली होती, ज्यावरती व्हाईट कलरची इंक आलेलीच नव्हती. आणि ही जी आहे तुम्ही पाहू शकता यावरती व्हाईट कलर आहे. तर हे आपण बाहेरून मारून आणलं होतं. सध्या जयेश नावाला कट करून आपण मनी बनवलं आहे आणि त्याच्या 54 का 47 नंबरमधून आपण नाही 54 होता तर 54मधून कटिंग मारून आपण 7 आणि मनीचं पूर्णपणे असा सीन केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता फ्रंटला पण लोगो केला आहे ॲडजस्ट. सो टी शर्ट आहे रेडी. बाकीचे टी शर्ट ॲक्च्युली मी अगोदरच देऊन दिले होते ज्यांना ऑफिसमध्ये हवेत त्यांना. बाकी हे जे राहिलेले आहेत आबी, रोहित आणि माझा, ते उद्या जाताना मी घेऊन जाणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. हॅलो गाईज, आत्ताच जस्ट मी आपलं ऑफिसचं काम केलं आहे आणि थोडा वेळ होता आपल्याकडं. आणि नंतर मला आठवलं सकाळी मॅचला जायचं म्हणलं आपल्याकडं चांगली अशी ट्रॅक पॅन्ट नाही आहे. तर मग आता आपण निघालो ट्रॅक पॅन्ट आणण्यासाठी. सो इथेच कॅम्पसमध्ये एक शॉप आहे, ओळखीचं आहे आपल्या, त्यांना माहिती आहे आपलं प्रिंटिंगचं वगैरे आहे म्हणून ते थोडं ओळखीचं आहे आणि आपला डिस्काउंट पण मिळतो चांगला. सो त्यांच्या शॉपमध्ये आपण चाललो आहे. तिथे जातो मी मस्तपैकी एक वर्दी आपल्याला चांगली अशी ब्लॅक कलरमध्ये किंवा थोडीशी अशी ग्रे कलरमध्ये वगैरे नाईट पॅन्ट घेतो, म्हणजे ट्रॅक पॅन्ट घेतो. उद्या आपल्याला क्रिकेट खेळायला लागेल. त्याचबरोबर शूज वगैरे पण आपले आहेत रेडी. मी धुले होते लास्ट टाईम आपण जे जिमला वापरतो तेवालेच, कारण मॅचेस टफमध्ये आहेत. सो ते शूज चालून जातील, त्याला पण चांगली ग्रिप वगैरे आहे. सो मग मी पहिलं तर जातो आता ट्रॅक पॅन्ट आणतो आपल्याला. आणि त्यानंतर किती रुपयाला मिळेल ते पण तुम्हाला सांगेल मी. कधी मी असं प्राईस रिव्हील नाही करत, पण त्या शॉपबद्दल सांगू शकतो तुम्हाला किती रुपयाला मिळेल वगैरे काय. सो तर मग आपण तिकडे जाऊ, ट्रॅक पॅन्ट घेऊ आणि परत माघारी येऊया. आणि मग पुढे तुम्ही बघा मी काय 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 होतं ते. बाकी मागे आमचा स्नो जरा झोपलेला आहे, तर त्याला झोपू देतो आणि मी लगेच जाऊन येतो. तशी नाही भेटली तर मग मी येऊन जाईल वाटलंच. सो हॅलो गाईज, सकाळचा ब्लॉग आपण निम्मा बंद केला होता आणि परत चालू केला आहे. तर थोड्या वेळापुरतं मी थोडासा अंडरग्राऊंड झालतो. अंडरग्राऊंड म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की आपली मीटिंग चालू होती, पण मी शेवटी जाऊन एका दुकानातून नाईट पॅन्ट घेऊनच आलो आहे. तुम्ही पाहू शकता ही त्याची पिशवी आहे. मस्त एक नाईट पॅन्ट घेऊन आलो आहे मी, तुम्ही पाहू शकता. मी माझ्या उद्याच्या म्हणजे मॅच खेळायला जायच्या ह्याची तयारी करून ठेवली आहे. हे आहेत आर्म स्लीव्ज जे आपण UV प्रोटेक्शनसाठी घालणार आहे, जेणेकरून आपले हातपाय काळे होणार नाहीत. काळ असलं मग काय झालं, अजून काळे होणार नाहीत. त्यानंतर ही आपली जर्सी टी शर्ट जो आपणच बनवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे पॅन्ट, मगाशी घेऊन आलो आहे मी. थोडी महागातलीच आणली मित्रांनो. 3 कांड्या बघून तुम्हाला समजलं असेल कुठलं ब्रँड आहे. पुमाची पॅन्ट आणली भाई, ह्याच्या आधीच असलेला आहे, पण तरी पण तुम्ही सपोर्ट करा आपल्या असंच व्हिडिओला आणि लाईक पण करा. तर झाला विषय असा की जेवण वगैरे केलं मगाशी आणि मग म्हणलं जाऊन थोडंसं पॅन्ट घेऊन येऊया. थोडंसं म्हणजे सगळीच आणली आहे आणि सोबत कुणी नव्हतं. सनी पण उशिरा आला होता, थोडासा बाहेर गेला होता, मग तो जेवण करायला थांबला होता. मग कोणाला घेऊन जातो तुम्हाला माहिती आहे, मग आपण कोणाला घेऊन जातो, अभिषेकला. मग अभिषेक सोबत गेलतो आणि अभिषेकने पण खूप महागातली शॉपिंग. 1 मिनिट दाखव रे, तो अभिषेकचा नाईकी शर्ट दाखव. अभिषेकने डायरेक्ट हे नाईकीचा शर्ट घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. नाईकीचा लोगो आहे यावरती, बंबगरी शेपमध्ये आहे. ह्याच्यावरती लय कष्ट काय झाले काय माहिती, पण आहे काय ती भाई विषय. सो मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. तुम्ही शेवटपर्यंत आपला ब्लॉग पाहिला याचा अर्थ तुम्ही खरंच लकी आहे, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे. म्हणजे विषय काय की हा जो व्हिडिओ आहे ना, हा फक्त लिमिटेड लोकांसाठीच बनवतो आम्ही. ऑलमोस्ट फक्त एक 30 ते 40 लोकच ह्या व्हिडिओ पाहू शकतात आणि त्यामध्ये पण तुम्हाला पाहायला मिळाला याचा अर्थ तुम्ही खूप लकी आहात. विचार करा, तुम्ही या व्हिडिओच्या खाली पहा व्ह्यूज किती आहेत. किती आहेत? 10, 15, 13, 50च्या वर नसणार आहेत का? कारण हा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली आणि स्पेशल लोकांसाठी बनलेला आहे आणि तुम्ही त्यामधले एक आहात. म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुमच्या फीडमध्ये हा व्हिडिओ येतोय ह्याचा अर्थ तुम्ही खूप लकी आहात. सो लकी असल्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि पाहत राहा आपले व्हिडिओ. उद्या आपण क्रिकेट खेळायला जाणार आहे, क्रिकेटचे व्हिडिओ टाकणार आहे आपण. सो क्रिकेटच्या व्हिडिओला आपण लाईव्ह जायचा प्रयत्न करूया, जमलं तर खरंच लाईव्ह जाऊया. बाकी आम्ही तुला काय बोलायचं आहे का? गुड नाईट, बाय बाय, थँक्यू, टेक केअर. ओके, सांग तुला काय बोलायचं का? बाय बाय. ब्लॅक पॅन्थर तो आयरन मॅनचा शर्ट आहे. सो मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आमची फालतू की आमचं बोलणं ऐकलं तुम्ही, त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असा सपोर्ट करा आम्हाला. 15-16च्या व्ह्यूजच्या काउंटवरून आता आपण डायरेक्टली 50कडे निघालो आहे, त्यामुळे जरा आनंद होतोय मला. त्याच प्रकारे लाईक पण करत जावा, कारण आपल्या व्हिडिओवरती लाईक 2, 3, 4, 5 असतात. अशा म्हणजे थोडंसं वाढलं तर अजून चांगलं वाटेल.
सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.